नमस्कार. आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अनुषंगानं जी काय राज्यामध्ये सध्या घडामोडी सुरू आहेत त्याच्या संदर्भात थोडक्यात आपण बोलणार आहोत. एक पत्रकार म्हणून या सगळ्या घटनेकडे अजितदादांचा जो 28 तारखेचा अपघात घडला आणि अजितदादासारखा बलाढ्य माणूस आज आपल्यामधून निघून गेला, खूप मोठा नुकसान महाराष्ट्राचं घडलं. या राज्य सरकारमधला एक प्रमुख शक्तिमान नेता आज आपल्यामधून गेला. खऱ्या अर्थानं पवार कुटुंबाचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे, बारामती असेल, अजित पवारांचं कुटुंब असेल किंवा संपूर्ण पवार फॅमिली असेल, पवार ब्रँड असेल, त्याचबरोबर राज्य सरकारचा एक मोठा आधार निखळलेला आहे. जबरदस्त प्रशासनावर पकड असणारा आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ख्यातनाम असणारा हा नेता काही दिवसात आपल्याला राष्ट्रीय पातळीवर त्याला पाहता आलं असतं, परंतु नीतीला ते मान्य नव्हतं. या विमान अपघाताने खूप मोठं नुकसान केलेलं आहे. याच्या पाठोपाठ शरद पवारांनी जी काही प्रतिक्रिया दिली की याच्यामध्ये घातपाताचं राजकारण न करता हा अपघात आहे म्हणून त्यांनी एक प्रेस नोट जारी केली किंवा एक व्हिडिओ प्रसारित केला आणि अशा अत्यंत दुःखद प्रसंगामध्ये पवारसाहेबांनी धीर देणारा हा व्हिडिओ दिलेला होता. त्याच्या पाठोपाठ ज्या घटना घडामोडी घडल्या आणि तातडीचा शपथविधी सुनेत्राताई यांचा झाला. धाराशिव जिल्ह्याच्या कन्या आणि पवार कुटुंबाच्या अजित पवारांच्या राजकीय वारस म्हणून त्या पुढे आल्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली. या घटनेचा पडसाद दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये खूप मोठा पडलेला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शरद पवारांच्या गटामधून जे विलिनीकरणाच्या अनुषंगाने जे भूमिका व्यक्त केली जात आहे ती अगदी रास्त आहे. कारण हे दोन्ही पक्ष एकच आहेत. अजितदादांची जी महत्वाकांक्षा होती त्याच्यामधून या सगळ्या दोन पक्षाची विभागणी झालेली आहे. मग ते अजितदादांची महत्वाकांक्षा असेल किंवा सुप्रियाताईंची महत्वाकांक्षा असेल किंवा रोहितदादांची महत्वाकांक्षा असेल, हा महत्वाकांक्षेच्या भोवती फिरणार हे राजकारण आहे. त्याच्यामधूनच दोन राष्ट्रवादीचा ची विभागणी झालेली आहे. त्यामुळं या दोघा तिघाच्या बरोबरीनं पवारसाहेब, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ, छगन भुजबळ या आणि जयंतराव पाटील या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या दरम्यानचा हा विषय आहे. परंतु अजितदादा एवढं आकस्मित गेले. निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा टप्पा होता आणि त्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सभा घेण्याच्या आणि बारामती परिसरामध्ये जी काही राजकीय उलथापालथ चाललेली होती त्या अनुषंगानं ही दुर्घटना एवढी दुर्दैवी झालेली आहे. खऱ्या अर्थानं रोहितदादांनी 2 दिवसापूर्वी जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि अपघातावरती शंका व्यक्त केली, त्याच्यामुळे याच्या संदर्भातला आणखीन जे एकत्र येण्याचं जे प्रक्रिया होती त्याला खीळ बसते की काय असं मला एक पत्रकार म्हणून वाटतं आहे. कारण थेट आपले प्रफुल्लभाई पटेल यांच्यावर देखील संशयाची सुरी यावी अशा प्रकारचं हे सगळं विवेचन या दरम्यान चालू आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना जे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं काम काही लोकांकडून केलं जात आहे, हे जे देखील विलिनीकरणाच्या आड येणारी बाब आहे. खऱ्या अर्थानं विलिनीकरण होईल का नाही हे शरद पवारांना चांगलं माहीत आहे. रोहित पवारांना वाटत असेल की आपण राज्याचं नेतृत्व करण्याच्या अनुषंगानं सुप्रियाताई आणि रोहितदादांना वाटणं साहजिक आहे की हा पक्ष आमचा आहे, पवारांचा आहे आणि हा संपूर्ण जो अजितदादा असतील किंवा पवार साहेब असतील हा पवार फॅमिलीचा विषय आहे. त्याच्यामुळं तात्काळ विलिनीकरण व्हावं ही त्यांची भावना आहे. परंतु तसं होणं शक्य वाटत नाही एक पत्रकार म्हणून माझ्यासारख्याला. कारण त्याचं असं आहे की हे दोन पक्ष ज्या महत्वाकांक्षेने वेगळे झालेले आहेत त्याच महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून जर एकत्र येणं शक्य असतं तर ते शपथविधी टळला असता. परंतु शपथविधी ज्या अर्थी तात्काळ झालेला आहे त्या अर्थी हे सर्वांना अमान्य असलेलं सत्य आहे की आता पुढच्या काळात सुनेत्राताईच अजितदादा पवारांच्या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत आणि शरद पवारांच्या पक्षाचं नेतृत्व हे निश्चितपणे रोहितदादा पवारच करणार आहेत. आणि याच्यामध्ये जर काही
जुळवाजुळव झाली आणि जर केंद्रामध्ये जायची वेळ आली तर सुप्रियाताईला देखील केंद्रामध्ये संधी मिळू शकते या विलिनीकरणानंतर. त्याचबरोबर प्रफुल्लभाई पटेल हे देखील केंद्रामध्ये दिसू शकतात आणि राहिलेले सगळेजणच राज्यामध्ये एकत्र राष्ट्रवादीमधून काम करू शकतात. परंतु NDAमध्ये येणं, पुन्हा मोदी सरकारच्या सगळ्या भूमिकेला पाठिंबा देणं हे पवार गटाच्या, शरद पवार गटाच्या गटाला जेवढं मान्य होईल असं वाटत नाही. कारण जर तसं असतं तर दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्याच नसतं असं देखील म्हणायला हरकत नाही. परंतु या निमित्तानं रोहितदादा पवारांकडून जी धडपड चाललेली आहे ती त्यांच्या परीनं योग्य आहे, परंतु विलिनीकरणाच्या अनुषंगानं ती अयोग्य आहे असं माझं पत्रकार म्हणून मत आहे. आणि मित्रांनो, दोन पक्ष एकत्र येणं म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा मोठे फेरबदल करण्यासारखं आहे. आणि आज जे राज्य सरकार स्थिरपणे काम करत आहे, केंद्र सरकार स्थिर आहे, त्याच्यामुळं हे अस्थिरतेचं वातावरण पुन्हा निर्माण करण्याची कुणाची भावना दिसत नाहीये. त्याच्यामुळं आजच्या घडीला एवढंच सांगावंच वाटतं की दोन पक्षांचं विलिनीकरण हे अशक्य आहे. सध्या तरी दोन पक्षांना आमने सामने येऊनच कामकाज करावं लागणार आहे. जर काही पवार साहेबांनी काही रुग्णालयाच्या बाहेर आल्यानंतर काही वेगळी भूमिका घेतली तर मात्र एकत्रीकरण शक्य होऊ शकतं, परंतु ते आज सांगणं शक्य नाही. नमस्कार.